मला पुन्हा पुन्हा हे सरबत मागा मला नकोय सरबत. मी सांगितलं होतं का तुला सरबत आणायला? नाही ना, कोणी सांगितलं होतं तुला सरबत आणायला? आणि आणि किती बडबड करतेस ग तू? जरा वेळ शांत नाही बसू शकत का? प्रत्येक वेळी काहीतरी अननेसेसरी इन्फॉर्मेशन देत असतेस. घ्या. अहो सॉरी कायले म्हणून राहिला ताई तुम्ही? अहो माझं डोकं खराब आहे. तुम्हाला सांगते लहानपणीपासून आमच्या विदर्भातल्या उन्हाळ्यात एक वेळ बरं पडेल पण माझी बडबड काही कमी होणार नाही हा. पण ताई मी जेवढी बडबड करून राहिली का नाही तेवढंच तुमचं बोलणं ऐकून पण घेऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला कधी मन मोकळं करायचं असं बिनधास्त वेदूकडे यायचं, संकोच करायचा नाही हा. आता दोस्त आहो का नाही आपण? ते पिक्चर मध्ये कसं म्हणते बरं? सखीताई दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू रे. हा. आधी हे फर्स्ट क्लास सरबत घ्या घ्या. पण बिचारे घरातले भोळे भाबडे माणसं हो ताई. आंधळा विश्वास ठेवला त्या हरामखोर भावावर. फुल ट्रस्ट. तुम्हाला सांगते ताई या जुळ्या भावंडाईचा ना दर्दच अलग आहे. जुळा भावंड नको बापा, जुळा भावंड नको. हो मला तर आज पण रडू येते त्या पिक्चरची स्टोरी आठवली की बापा. हो माझं जाऊ द्या ताई, माझी बडबड. तुम्ही सरबत संपा बरं का, पूर्ण ग्लास संपा. आणि काही लागलं तर मला हाक मारा, मी बाहेरच आहो. हा काळजी घ्या ताई, तुम्ही काळजी घ्या. तुमचं ऑमलेट रेडी आहे ना? ग मला नकोय. जा जाऊन हे आईला देऊन ये, तिचा नाश्ता नाही झालाय ना अजून. हा पण बाप्पा त्या आता मला म्हणून राहिले होते त्याला फळ पाहिजे म्हणून. तिला सांग घरातली सगळी फळं संपली आहेत आणि आता मार्केटमध्ये जायला कोणाकडे वेळ नाहीये ना. सखीताई ऑनलाईन ऑर्डर करेल म्हणा. हा डिलिव्हरी आली की आपण देऊ तिला फळं. आता तिला हे ऑमलेट देऊन ये म्हणजे ती उपाशी नको राहायला. बाप्पा सखीताई फ्रीज मध्ये वाटेल तेवढे फळ आहे ना, मी आताच पाहिलं. देते देते ऑमलेटच देते. आई तू मला मस्त मोदक बनवायला शिकवलेस, आता मी तुला ऑमलेट बनवायला शिकवते. आणि ते